नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज खेळणार आहे लॉन वुल्फ. त्यामध्ये तुम्हाला वन टॅप कसे मारायचे मी ते सांगणार आहे. तर वन टॅप मारायचं एक सोपी गोष्ट आहे. फायर बटनला छोटं करायचं असतं. फायर बटन कमीत कमी 50 ते 60 ह्या माप ठेवायचं आहे. त्या मापाने ठेवला ना तर आपले वन टॅप मस्त बसतात आणि प्लेअरला हेड बसतं. आणि सेन्सिटिव्हिटी गुगलवर जाऊन मी ह्याला 4 राऊंड देणार आहे. नंतर तुम्हाला दाखवतो कसं खेळायचं. 4 राऊंड देणार आहे, त्यानंतर मी दाखवतो ह्याला कसं आउट करतो बघा तो. तर तुम्हाला नंतर सांगतो की कसं करायचं. तुम्हाला नंतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही. प्लेअरने शॉटगन घेतलेली आहे. फायर बटन थोडं हलवलेलं आहे. तुम्ही सेटिंग वगैरे बघून घ्या. मी दाखवतो तुम्हाला प्लेअर कुठे गेला काय माहिती. प्लेअरने लगेच सेटिंग करून लावलेलं. वन टप दिलेला आहे कडक मध्ये. तेवढा पूर्ण आहे. फर्स्ट असे नॉर्मल व्हिडिओ टाकणार आहे मी. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. फायर बटनची साईज फक्त 50 किंवा 60च्या बरोबर ठेवायची आहे. त्या ज्या करून वन टॅप बसायला मदत होते. प्लेअर खूप चालाक आहे, तिथंच लपून बसला आहे. काय झालं ते समजणं खूप मुश्किल आहे. 2-2 झालेले आहेत. कमबॅक केलेलं आहे मी, पण एक राऊंडला हे कुठं गायब झाला काय माहिती, समजलंच नाही. थॉम्सन घेतलेली आहे. प्लेअर काय करतोय समजत नाही. दरवेळेस व्हिडिओ त्यामुळं व्हिडिओ सगळे पूर्ण रिपीट बनवावं लागतात. व्हिडिओ बनवण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 व्हिडिओ बनवावं लागतात. तेव्हाच त्यातून एक व्हिडिओ अपलोड करावा लागतो. यासाठी खूप मेहनत लागते. तर तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून मला असं सपोर्ट करून दे की मी नवीन व्हिडिओ बनवत राहीन. 62 वाजला. ऑन आहे पण ऑफ असण्याचं नाटक करतोय. आता मुवमेंट केली होती त्याने, म्हणून मला आता भुया करायचं आहे, विक्ट्री मारायची आहे. तर मी थोडंसं सेफली खेळणार आहे. त्याने आता ऑन आला आहे. तो ऑन आहे पण तो नाटक करत होता ऑफ राहण्याचा. एवढ्या दूरवर शॉटगनचा बघा नुबडे गेली.
नुबडेगिरी बघा ना, मी कवरच्या मागे होतो तरी मला 10चा डॅमेज बसला. हे कसं आहे? हॅक युजर आहे का? पण नुबडा प्लेअर आहे. मी कवरमध्ये होतो तरी मला 10चा डॅमेज बसला. असं कसं होऊ शकतं बरं? मी कवरमध्ये असलो तरी डॅमेज नाही बसला. चला भुया झालेला आहे. बोल. तुम्हाला माझी ते सेन्सिटिव्हिटी दाखवतो. माझी सेन्सिटिव्हिटी हे सेटिंग बघून घ्या माझी. माझी सेन्सिटिव्हिटी तेवढी खास नाही. बघा, रिअलमी यूजर आहे मी. हे पण 60 ठेवूया आपण. असाही तुम्ही ठेवू शकता, त्याने हेड बसतील. जर तुमचा मोबाईल कमी बजेट किंवा कमी रॅमचा आहे तर तुम्ही 120 असं ठेवू शकता. जनरल रेड डॉट बी तेवढंच ठेवा आणि 2x स्कोप ते 90 ठेवा. असं करून तुमचा व्हिडिओ छान बनेल. हेडशॉट लागायला मदत होईल. तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जाऊन दाखवतो हेडशॉट मारून. सेन्सिटिव्हिटी खूप चांगली आहे. मी खूप सर्च करून सेन्सिटिव्हिटी हुडकलेली आहे. बघा, वन टॅप खूप खतरनाक बसतात. तेवढे प्रॅक्टिस नाही केलेली मी. बटनाला असं पट्टमन ट्रॅक करायचं, त्यामुळं हेडशॉट बसतात. असं पायाचं इथे एम ठेवायचा, ट्रॅक करायचं, दाखवायचं नाही बसत. हेच तर प्रॉब्लेम आहे. दाखवायला गेलं की वन टॅप बसत नाही. व्हिडिओ बनवायला लागलं की काही ना काही प्रॉब्लेम येतो. तुम्हाला दुसऱ्या गन्ने दाखवतो. ह्या गन्ने बसत नाही तर ड्रॅग बटन करायचं वरच्या साईडला, त्यांनी करून तुमचे वन टॅप कडक बसते. ह्या गन्ने दाखवतो तुम्हाला. जेव्हा दाखवायची गोष्ट येते तेव्हा लागते. हे बघा, हे बघा. $370चा बसलेला आहे. प्लेअरवर जर जास्त वेळ एम ठेवला ना तर लागत नाही. अचानक केलं, ट्रॅक केला तर पॉईंट बसतो. मी तेवढं प्रॅक्टिस नाही केली, त्यामुळं माझं विषय व्हायला लागला. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने सेन्सिटिव्हिटी व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.